नमस्कार, मी जान्हवी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या अचिव्हर्स अबॅकस क्लासमध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण 1 डिजिटने 4 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकणार आहेत। सगळे एक्झाम्पल मी आपल्या अबॅकस किटवर तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे आणि बघणार आहे आपले आन्सर काय येतात ते। ओके, पण आज मी तुमच्यासाठी 9चा टेबल घेऊन आलेली आहे। 9चा टेबल मी सगळा इकडे राईट डाऊन केलेला आहे आणि सगळे 9च्या टेबलने आपण ही सगळे एक्झाम्पल सॉल्व करणार आहेत। म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत त्यांना शिकायला प्रॉब्लेम येणार नाही आणि त्यांना इझिली समजून जाईल की मल्टिप्लिकेशन आपल्या अबॅकस किटवर कसं सॉल्व करायचं ते। ओके, मग बघूया आपलं एक्झाम्पल सॉल्व करून आपलं आन्सर काय येतं ते। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 × 7592 हे एक्झाम्पल आहे आपलं। एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया आपल्या अबॅकस किटवर। ओके, फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, या 9ने या 7ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, म्हणजेच 9चा टेबल आपल्याला 7 पर्यंत बोलायचा आहे। ओके, मग आपण टेबल बोलूया। आपला टेबल 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 6 जा 54, 9 7 जा 63। 9 7 जा किती आलेला आहे, 63 आलेला आहे। मग 63 आपण राईट डाऊन करून 63 आपण आपल्या अबॅकस किटवर ॲड करूया। ओके, हे या रॉडपासनं आपल्याला सुरुवात करायची आहे। ओके, हे 60 आणि हे 63 आपण ॲड केले। आता आपल्याला इकडे फिंगर ठेवायचं आहे। मी तुम्हाला मागच्याच लेक्चरला सांगितलेलं आहे, जेवढे आपल्या मॅथमध्ये नंबर असतील तेवढ्याच याचा आपला आन्सर येणार आहे। ओके, आपला किती नंबर आहेत, 1 2 3 4 आणि हा 5। मग आपलं 5 रॉडमध्ये आपलं हे आन्सर येणार आहे। म्हणजे 5 रॉडमध्ये येईलच असं नाही, पण आपलं आन्सर या 5 रॉडमध्ये आलं पाहिजे। ओके, 63 आपण ॲड केले। आता आपल्याला काय करायचं आहे, या 9ने या 5ला मल्टिप्लाय करायचं आहे। आपल्याला इकडे फिंगर ठेवायचं आहे, म्हणजे नेक्स्ट नंबर जो असेल तो आपल्याला इथं सुरुवात करायची आहे ॲड करायला। ओके, आता आपल्याला 9चा टेबल 5 पर्यंत बोलायचं आहे। बघायचं आहे आपल्याला 9 5 जा किती आहेत ते, 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 5 जा 45। मग 45 आपल्याला ॲड करायचे आहेत। 4चा फॉर्म्युला 40 आणि हे 5, 45 आपण ॲड केले। आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे। फिंगर ठेवला आपण। आता आपल्याला काय करायचं आहे, तर 9ने या 9ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। आता आपल्याला बघायचं आहे 9ने 9ला मल्टिप्लाय कर, म्हणजेच 9चा टेबल आपल्याला 9 पर्यंत बोलायचं आहे। तर 9 9 जा 81, 9 9 जा किती 81 आलेला आहे। मग आपल्याला 81 ॲड करायचे आहेत, पण इकडे 80 ॲड करायला बीट अवेलेबल नाही। मग 8चा फॉर्म्युला 80 आणि हे 1, 81 ॲड केले आपण। आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे। ओके, आता आपल्याला या 9ने या 2ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजेच 9चा टेबल आपल्याला 2 पर्यंत बोलायचं आहे। तर 9 1 जा 9, 9 2 जा 18 आपल्याला ॲड करायचे आहेत। हे 10 आणि हे 8। आपलं आन्सर आलं 1 2 3 4 5 रॉडमध्ये आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर काय आहे आपलं 6 8 3 2 8 हे आन्सर आलेलं आहे। आपलं आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। अबॅकस क्लियर। नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया आपण आता आपलं। ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 × 3200
72 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया 9च्या टेबलने. ओके, फर्स्ट आपल्याला या 9ने या 3ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे आपल्याला 9चा टेबल 3 पर्यंत बोलायचं आहे. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 3 जा 27. मग 27 आपण ॲड करूया. 27 ॲड केले आपण. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, आता आपल्याला 9ने या 2ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 9चा टेबल 2 पर्यंत बोलायचा आहे. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 2 जा किती 18 आलेला आहे. मग 18 आपण ॲड करून घेऊया. हे 10 आणि हे 18 ॲड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे. ओके, आता आपल्याला 9चा टेबल 7 पर्यंत बोलायचं आहे, म्हणजेच 9ने या 7ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 6 जा 54, 9 7 जा 63, 9 7 जा किती आलेला आहे 63 आलेला आहे. मग 63 आपल्याला ॲड करायचे आहेत, पण या रॉडमध्ये 60 ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहेत. मग 6चा फॉर्म्युला 60 आणि हे 3, 60 ॲड केले इकडे आणि हे 363 ॲड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे. आता आपल्याला 9चा टेबल 2 पर्यंत बोलायचा आहे, म्हणजेच 9ने या 2ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 9 1 जा 9, 9 2 जा 18 आपल्याला आता ॲड करायचे आहेत. हे 10 आणि हे 18. एक्झाम्पल सॉल्व झालं. 5 रॉडमध्ये आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर काय आहे आपलं बघूया. आपलं 2 9 4 4 8 हे आन्सर आलेलं आहे. आपलं आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. अबॅकस क्लिअर. एक्झाम्पल सॉल्व झालं आपलं. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया आपलं आन्सर काय येतं ते. एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघूया. ओके, बघू आपलं फर्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे ते. 9 × 3734 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघूया. ओके, आपल्याला काय करायचं आहे 9ने या 3ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 9ने 3ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 9चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचं आहे. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27 आपल्याला ॲड करायचे आहेत. हे 20 आणि हे 7 27 आपण ॲड केले. इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायचं आहे. ओके, इकडे फिंगर ठेवला आपण. आता आपल्याला 9ने 7ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 9 7 जा किती आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर 9 7 जा 63, 9 7 जा किती आलेला आहे 63. मग 60 ॲड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाही आहेत. मग 6चा फॉर्म्युला 60 आणि हे 63 आपण ॲड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे. फिंगर ठेवला. आता आपल्याला 9ने या 3ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, 9 आता म्हणजेच 9चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचं आहे. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27 आपल्याला ॲड करायचे आहेत. 20 ॲड करायला इकडे बीट अवेलेबल नाही आहेत. मग 2चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला 27 आपण ॲड केले. इकडे आता आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. आता आपल्याला 9चा टेबल 4 पर्यंत बोलायचं आहे, म्हणजे 9ने 4ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. बघायचं आहे 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 4 जा किती आलेला आहे
36 म्हणजे 30 आपल्याला या राऊंडमध्ये ॲड करायचे आहेत, पण आपल्याकडे बीट अवेलेबल नाही आहेत. मग 3चा बिग फ्रेंड फॉर्म्युला 30 आणि हे 36 आपण ॲड केले. एक्झाम्पल सॉल्व झाला आपलं. या 5 राऊंडमध्ये आपलं आन्सर आलेलं आहे. आपलं आन्सर काय आहे? 33606 हे आन्सर आलेलं आहे. आपलं आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. Abacus clear. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 × 9786 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघूया. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? या 9ने या 9ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे 9चा टेबल आपल्याला 9 पर्यंत बोलायचं आहे. मग 9 9 जा 81. मग 81 आपल्याला ॲड करायचे आहेत. 80 आणि हे 1 81 आपण ॲड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? या 9ने या 7ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला 9चा टेबल 7 पर्यंत बोलायचा आहे. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36, 9 5 जा 45, 9 6 जा 54, 9 7 जा 63. 9 7 जा किती आलेला आहे? 63 आलेला आहे. मग 63 आपल्याला इकडे ॲड करायचे आहेत. 60 आणि हे 3 63 आपण ॲड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. ओके, नंतर आपल्याला 9ने या 8ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला बघायचं आहे 9चा टेबल 8 पर्यंत. 9 8 जा 72. मग 72 आपल्याला ॲड करायचे आहेत. 70 ॲड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाही. मग इकडे 7चा फॉर्म्युला @10 लेस 3 72 ॲड केले आपण. इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायचं आहे. ओके, नंतर आपल्याला 9चा टेबल 6 पर्यंत बोलायचा आहे. म्हणजेच 9ने 6ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर 9 6 जा 54. मग 54 आपल्याला ॲड करायचे आहेत. हे 50 आणि हे 4 54 आपण ॲड केले. एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे. 5 डिजिटमध्ये आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर काय आहे आपलं? 88074 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. Abacus clear. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 × 9432 हे एक्झाम्पल आहे आपलं. म्हणजेच आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे? 9ने या 9ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, 9 9 जा 81. मग 81 आपल्याला ॲड करायचे आहेत. 81 आपण ॲड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. ओके, फिंगर ठेवला आपण. आता आपल्याला काय करायचं आहे? या 9ने या 4ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 9 4 जा किती येतात? तर 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, 9 4 जा 36. 9 4 जा किती? 36. मग 36 आपल्याला ॲड करायचे आहेत. हे 30 आणि हे 6 36 आपण ॲड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. नंतर आपल्याला या 9ने या 3ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच 9चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचा आहे. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27. 9 3 जा किती आलेला आहे? 27. मग 27 आपण ॲड करूया.
20 आणि हे 7 27 ॲड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. ओके, आता आपल्याला 9ने या 2ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच 9चा टेबल 2 पर्यंत बोलायचा आहे. 9 2 जा 18. मग 18 आपण ॲड करूया. हे 10 आणि हे 18. मग 18 आपले ॲड झालेले आहेत. आन्सर आपलं आलेलं आहे. आन्सर आपलं 5 रॉडमध्ये आलेलं आहे. आन्सर काय आहे बघूया. आपलं आन्सर आहे आपलं 84888. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. अबॅकस क्लिअर. सगळी आजची एक्झाम्पल आपली बघून झालेली आहेत. सगळ्याचे आन्सर आपण काढलेले आहेत. 9च्या टेबलने आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. ओके, ही एक्झाम्पल तुम्हाला नक्की समजली असतीलच. अशीच एक्झाम्पल घेऊन आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला.